स्वर्गात राहिल्यानंतर किती दिवस पुण्य असतो? फक्त आपल्याला जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात आपण राहू शकतो। आणि स्वर्गातला जेव्हा संपतय पुण्य तेव्हा परत लाथा टाकून परत पृथ्वीवर पाठवतात। जसं कर्म केलं तसं तिथं स्वतःच जात असतो। तिथं आई वडील भाऊ बहीण कोणीही नसते। पण आपण 5 स्टार हॉटेल मध्ये जातो, जोपर्यंत आपल्या खिशात पैसे आहेत तोपर्यंत 5 स्टार हॉटेल मध्ये राहू शकतो आपण। ज्या दिवशी 8 दिवस राहिलं 15 दिवस राहिलं पैसा संपला की आपण खिशात बघतो रिकामा बॅग घेऊन आपण काय करतो बाहेर निघतो। तसं तिथून सुद्धा स्वर्गातून सुद्धा बाहेर निघतो। तसंच पाप आणि पुण्य जर बरोबर झाला तर आपल्याला मनुष्य योनी भेटतो। आणि गुरु महाराज आणि वीरशैव कुळात जन्माला आल्यानंतर इष्टलिंग हातात घेणं, कारण हा मासपिंड आहे। 84 लाख आपले जन्म मरण झालेले हे 4 योनी आहेत, उद्बीज, श्वेतबीज, अंडबीज आणि जारज। हे 4 खाण्यात 84 लाख एक योनी कोट वेळेस, आणि त्याच्यामध्ये नरजन्म पाप आणि पुण्य बरोबर झाल्यात अवचित्त प्राप्त नरदेव। पण आपल्याला माहिती आहे का आपण कोणत्या जन्मात किती पाप केलं आणि किती पुण्य केलं? नाही आपल्याला माहिती, कारण इष्टलिंग दिले आपल्याला। इष्टलिंगातून हे गुरु महाराजांनी आपण शेतात काय करतो नांगरतो, मोगडतो, त्याच्या पालव्या काढतो, हे की नाही? पण हा देहरूपी शेती आहे। जसं आपण सुपीक जमीन करून आपण पेरतो बीज, तसं हा देहामध्ये सूक्ष्म देहामध्ये म्हणजे महाराजांनी मंत्र पेरतात सूक्ष्म देहात। कारण सूक्ष्म देह किती तत्वाचा आहे, स्थूल देह किती तत्वाचा आहे, कारण देह किती तत्वाचा आहे,